आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते. मंगळसूत्र आणि जोडवे या सगळ्यांमुळे नाही, तर भरलेल्या बॅगमुळे परके वाटते. आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते. आई म्हणते, अगं हे बॅगमध्ये लगेच भर, नाहीतर जाताना विसरशील. प्रत्येक वेळी काही ना काही विसरते. आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते. माहेरी येण्याआधीच परत जाण्याच्या बसचे तिकीट बुक असते. किती जरी सुट्टी असली तरी ती कमीच पडते. वाळूसारखी माहेरपणाची वेळ निसटून जाते. आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते. आता परत कधी येणार हा सगळ्यांचा प्रश्न ऐकून वाईट वाटते. मन आतल्या आत रडू लागते. मग जबाबदारीची जाणीव होऊन पुन्हा शहाण्यासारखे वागते. आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते. माझ्या माहेरच्या खोलीचा कोपरा कोपरा फक्त माझा आणि मी म्हणेल तसा असायचा. पण आता पंखा आणि दिवा लावतानासुद्धा बटणाचा गोंधळ उडतो. प्रत्येक क्षण आता मी पाहुणी आहे हे जाणवून देतो. आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी मला जाणवत असते. शेवटच्या दिवशी घरातून निघताना आईच्या डोळ्यात मी बघूच शकत नाही, कारण तसं केलं तर कधी मी जाऊच शकणार नाही. मग तसंच पाणावलेले डोळे आणि गच्च भरलेली बॅग घेऊन बसमध्ये बसावे लागते. आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते. आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते. थँक्यू.